हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहोत पनीर हॉट शॉट. तर चला सुरुवात करूया. पण त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे घेतलेलं आहे पनीर, ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, मैदा, कॉर्नफ्लॉवर, मीठ घेतलेलं आहे, मिरे पावडर, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, थोडा खायचा कलर आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे मैदा घेणार आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मिरे पावडर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा मिक्स हर्ब्स, थोडा खाण्याचा कलर ॲड करणार आहे, पाव चमचा. आणि आता पाणी घालून थिक अशी पेस्ट तयार करणार आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता इथे मिक्सरचा भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये जे ब्रेड स्लाइस होते आपले, त्याचा आता आपल्याला ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे आहेत. आता एका डिशमध्ये मी ते काढून घेणार आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे, थोडंसं मिरे पावडर आणि चिली फ्लेक्स घालणार आहे. आणि हे सर्व आता एकत्र करून घेणार आहे. थोडं मिक्स हर्बसुद्धा त्यामध्ये घालणार आहे. या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. आता पनीरचे जे आपण आयताकृती काप बनवले होते ते बॅटरमध्ये डीप करून घेणार आहे आणि ब्रेड क्रम्सनी त्याला कोट करून घेणार आहे. अशा प्रकारे कोट करून घेणार आहे. आता बाकीचे मी तयार करून घेणार आहे. हे सर्व मी तयार करून घेतलेले आहेत. आता तेल मी अगोदरच तापायला ठेवलं होतं, त्यामध्ये आता हे फ्राय करून घेणार आहे. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे. खूप छान लागतात हे. इव्हनिंग स्नॅक्सला आपल्याला करता येईल असा हा अगदी सोपा आणि झटपट होणारा पदार्थ आहे. सर्वांना आवडेल. तेल अजिबात राहत नाही यामध्ये. लहान मुलांनासुद्धा खूप आवडतो हा. तर नक्की ट्राय करा. या प्रकारे मी काढून घेत आहे आणि गरमागरम टोमॅटो केचप आणि मेयोबरोबर सर्व करत आहे.